मम्मा तुझी ड्रॉइंग. बटाटे काय आलाय. गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि आज आहे आषाढी एकादशी, पण आम्ही करणार नाहीये कारण मी तर उपवास करणार होते. पण आज आमचं गेट टुगेदर आहे, सगळेजण आज संध्याकाळी येणार आहेत माझ्याकडं, आमच्याकडं. आणि मी सगळ्यांना कन्सिडर केलं होतं की ते उपवास करतील, पण ते लोक करणारच नाही आहेत हे मला कालच समजले. त्यामुळं मग मी पण करत नाहीये. मग आता नाश्ता बनवतीये. हे बघा, सेवयाचं उपीट इन प्रोग्रेस आहे आणि इकडे चहा बनवलंय मी. पण आधी उपीट खाणार आहोत, अजून शिजतंय ते. उपवासाची तयारी बघा आम्ही किती केली होती. कालच संध्याकाळी येताना हे घेऊन आलेलो आणि खातोय काय बघा. इतकं मस्त दिसतंय सेवयाचं उपीट. खूप भूक लागली आहे. A few moments later. सकाळी लवकर उठले त्यामुळे झोपले आता. ओय ऋतुजा, मला कशाला उठवून ठेवलेस मग एवढ्या लवकर? तूच उठवलं मला भाजी आणायला. मग तूच सांगितलेलंस काल सकाळी उद्या जायचं आहे म्हणून. रात्री झोप नाही लागली लवकर. झोपायचं उठवून कोण विचारतं का? झोपलेल्या माणसाला कसं उठवू शकतो? काय विचारलं मी? हे झोपू द्या ना मला. मी झोपलीस काय असं थोडी ना म्हणलं. शडप. दुपारी तर खूप झोप आलेली, थोडा वेळ झोप काढली आणि नंतर मग आज काहीच बनवलं नाही. आज तर आम्ही ओट्स खाल्ले फक्त, कारण खूप कंटाळा आलेला आणि खूप काम होतं. मग नंतर मी इस्त्री करत बसले होते कपड्यांना खूप वेळ, आणि नंतर मग आता आवरले सगळं आणि आता मी तयारी करते स्वयंपाकाची. आता दीदी आणि दाजी येत आहेत आणि प्रतीक, भैया आणि दिव्या हे रात्री थोड्या वेळाने येणार आहेत. तर आज असं आमचं 7 जणांचं गेट टुगेदर आहे. दीदी आणि दाजी आलेत. दीदी बसलीये, काम करतीये. बिर्याणीची सुरुवात केली आम्ही. ते पाणी उकळायला ठेवलंय तिने आणि खडे मसाले टाकलेत त्याच्यात आणि आता बसलीये, कांदा चिरतीये. डोळ्यातून पाणी येते. आणि मी अद्रक लसूणची पेस्ट बनवतीये इकडे. भात शिजलेला आहे आणि इकडे तयारी झालेली आहे. कांदा चिरून घेतलाय, सगळे व्हेजीस कट केलेत. आता त्याला सगळ्याला सॉते करणार आहोत. चालू आहे तयारी, कांदा तळायचा चाललाय. सगळं मॅरिनेशन वगैरे झालंय. राईस तयार आहे, आता फक्त लेअर लावायचे ना. मॅरिनेशन यस. तर ग्रेव्ही पण रेडी झालीये, आता ऑलमोस्ट फक्त लेयर्स लावायचे. तिथे राईस पण तयार आहे, सगळं रेडी झालंय. आता लेअर करतोय. दिसते तर खूपच भारी आणि स्मेल तर खूपच भारी येतोय. सो मस्त होणार आहे. आणि आताच दिव्या आणि प्रतीक वगैरे पण आलेत सगळे. फायनली आम्ही आता सगळे जेवायला घेतलंय. मस्त दिसतीये. सोबत रायता पण बनवलाय. कशी झाली अदू? मम्मा तुझी ड्रॉइंग. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही गप्पाच मारत बसलोय आणि आता पहाटेचे 5:30 वाजत आलेत आणि आता आम्ही निघालोय नाश्ता करायला नळ स्टॉपला. सगळे. आदू एकटीच झोपली आज. आम्ही सगळ्यांनी असाच टाइमपास केलाय. पोहोचलो आम्ही नळ स्टॉपला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही पोहे, इडली, वडा, इडली असं काय काय घेतलंय. सकाळी 5:15 जाऊन नाश्ता करून आलो. सगळ्यांनी अर्धा तास वगैरे झोप घेतली आणि आता मी आवरले आणि आता मी निघालोय. तर आज आहे आदूची कॉम्पिटिशन स्केटिंगची. आम्ही सगळे ती बघायला निघालोय आणि तिला मस्त एनकरेज करायला निघालोय. गेला अर्धा तास झालंय हे लोक वरती पडलेला डाग घालवत आहेत. किती काय काय लावलंय त्यांनी. एक परफ्यूमची बॉटल संपवली ना. आदू
9 म्हणत म्हणत आम्हाला 9:45 झालेत निघायला. तिचं 11 वाजता स्केटिंग कॉम्पिटिशन आहे आणि आता आम्ही सगळे बाहेर पडतोय. हे बघा आम्ही सगळे कसे तयार झाले. निघालो आता. 45 मिनिटं लागतात. ओके कूल. मग पोहोचतोय आपण टायमिंग मध्ये. अर्धा तरी बरं झालं. हिला आवरायला वगैरे काय लागत असेल ना. लावा की सीट बेल्ट का लावलेलं नाही. मी नाही लावलेलं. लाव ना. ते बनते कशाला. पोलीस पकडायला पोलीस मला नाही पकडत. मी पोलिसाला पकडत. पकडणार नाही, फाईन मारणार. ते फाईन तुला भरायला लागणार ज्याने सीट बेल्ट नाही घातलं. पोलिसांपेक्षा तुझी भीती झाली. पोलीस जा म्हणला तरी तू माझ्याकडनं फाईन घेतलं. काय बिघडवलंय मी. मग बेल्ट घाल. घालून आली मी घरात. सेफ्टी इम्पॉर्टंट आहे ना मामाला म्हणून त्याला कस्तुरी होत असेल. अच्छा कस्तुरी. कस्तुरी त्रास देते त्याला. आम्हाला सनीज वर्ल्डला जायचंय. सुस्पाशन रोडवर ते आहे जिथे यादूची कॉम्पिटिशन आहे. पण जातानाच आम्हाला एक ऑन द वे एका ठिकाणी आम्ही थांबलोय नाश्ता करायला कारण भूक लागली आहे. सगळ्यांना नाही लागलेली, मला आणि दीदीला भूक लागली आहे म्हणून आम्ही थांबलोय. थोडं थोडं काहीतरी खाणार आणि मग आता इथून निघणार आहे. खाल्लंय आता इथून निघतोय आणि तोपर्यंत पाऊस आलाय. All the best, Adu. Thank you, man. Adu, thank you, man. अयगो तुम्ही कसलं किती वाटतं बघायला. आता लास्ट आदू फास्ट. ओके 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 कूल. चलो येस झालं. हे सगळे लांब आहेत. झालं की? झालं इथंच आहे लास्ट. गर्ल्स राऊंड झाला त्यात आदू होती. आदूचं सेकंड आलंय. आता बॉईज राऊंड आहे. आता याच्यातून जे सिलेक्ट होतील त्यांच्यात फायनल. मध्ये आले आदू. मध्ये आले की जरा अवघड पडते. कमान आदू कमान पळ आदू. आता तिसरा राऊंड चालू होईल ना. कमान आदू कमान 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 आदू कमान. आली आली कमान कमान. आदूचा सेकंड नंबर आला. आणि आता तर आमचा दात पडायला आलाय. तर ही गेमला गेले तिथे हिचा फायनल राऊंड आहे आणि हिला टेन्शन पडलंय तो दात पडायचं. किती मस्त मेडल मिळाले आदूला. डिस्ट्रिक्ट लेवल टुर्नामेंट होती आणि आदूचा सेकंड नंबर आला. सेकंड प्राइज. आदूची कॉम्पिटिशन झाली आता आणि आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट वगैरे सगळं घेऊन ट्रॉफी घेऊन आता निघालोय. सनीज वर्ल्डला इथे वरती टॉपला थोडी फोटोग्राफी वगैरे करणार आहे आणि तिथेच एखाद्या ठिकाणी आम्ही आता खायला जाणार आहे. लंच करणार आहे. झालंय दाजीनं कंटाळा आलाय बस. होने वाले सम्राट पराग बाहुबली. बाहुबली जय हो. बरोबर आहे अशीच. हाय हसा. तो पण हसायला लागला. बरोबर अँगल वाटला का बघ फक्त. जर नसला तर मग आणि जरा चेंज करू आपण. नरेंद्र बाहुबली आणि बटाटे काय आलाय. हापच पाहिजे ग. तू नको ऍड ऑन करू. त्यांचं झालं डिस्कशन. कसली भारी प्रॉपर्टी आहे बघा.
तिथे द हिल टॉप रुबीला आम्ही गेलो होतो ना, तिथे खूप गर्दी होती आणि सगळे टेबल्स बुक होते आणि आम्हाला तर खूप भूक लागलेली म्हणून आम्ही पुढे आलोय दुसरीकडे. ते पण छान आहे. चिकन मंचाव घेतलंय. नॉनव्हेजला मुर्ग मसलम घेतलंय आणि व्हेजला काय घेतली तुम्ही भाजी? काय घेतली? चिली मिली. चिली मिली, व्हेज चिली मिली. अच्छा. One eternity later. बाय बाय मम्मी, बाय बाय. तर अशा रीतीने खूपच छान झालेली आहे आपली ट्रिप आणि जेवण सुद्धा मजा आलेली आहे.